श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी माऊली या चॅनलवर आपल्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत आहे, अभिनंदन आहे. स्वामी म्हणतात आणि स्वतः सांगत आहे की एखादी गोष्ट तळमळीने केली तर तिचे फळ निश्चित मिळते. ही वाणी कोणाची नाही तर स्वयं श्री स्वामी समर्थांची आहे. म्हणून स्वामी स्वतः सांगत आहे की माझी प्रार्थना तुम्ही अशी कराल तर तुम्हाला त्याच वेळेस आणि तितकंच फळ तुम्हाला लवकर मिळेल. आपण किती वेळा सकाळी उठून देवाला नमस्कार करतो, संध्याकाळी दिवा लावताना श्लोक म्हणतो, गुरुवारी स्वामींची विशेष सेवा करतो, पण किती वेळा आपण स्वतःला विचारायला लागतो की खरंच मनापासून मी देवाशी संवाद साधतोय का, मी देवाची पूजा खरंच मनापासून करतोय का, हे प्रश्न आपल्या मनामध्ये यायला लागतात. स्वामी म्हणतात प्रार्थना ही मंत्रांच्या शब्दांमध्ये नाही तर ती तळमळीत आहे. म्हणजे एखादा माणूस 1000 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणतो, पण मनात अहंकार, संदेह आणि निरुत्साह असला तर ती प्रार्थना पोचत नाही. पण एखादा मनुष्य एकदा श्री स्वामी समर्थ म्हणतो आणि ती हाक स्वामींपर्यंत पोहोचते. ह्याचं काय कारण आहे? स्वामी स्वतः सांगत आहे. एकदा स्वामी समर्थ आपल्या भक्तांबरोबर एका गावातून दुसऱ्या गावात जायला निघाले होते. मार्गावरती त्यांना अनेक स्वामींचे भक्त भेटले. कोणाला काही त्रास होता तो कोणावर संकट आलेले होते. सगळे श्री स्वामी समर्थ नावाचा जप करत होते. स्वामींबरोबर जे भक्त जात होते ते सर्व हे पाहत होते. आणि पण एका भक्ताच्या मनामध्ये हा प्रश्न आला की स्वतः स्वामी सगळ्यांना भेटले पण त्यांचे काही संकट दूर झाले नाही आणि स्वामींनी काहीच केलं नाही आणि ते आतापर्यंत त्यांच्यावर तसंच संकट आहे आणि स्वामी सुद्धा काही बोललेच नाही. तो विचार करत होता. त्याच वेळेस त्याला स्वामी म्हणाले की तुझ्या मनात जो विचार चालला आहे त्याचे उत्तर तुला गावात मिळेल, चल चुपचाप. तो म्हणाला हो स्वामी. त्या गावामध्ये जिथे हे पोचले त्या गावात एक भक्त होता जो स्वामी सेवा करत होता आणि म्हणत होता मी दररोज स्वामी सेवा करतो, नमस्कार करतो, पण काहीच बदलत नाहीये. असं काय चुकतंय माझं? मी रोज तुझे नामस्मरण करत आहे, पण असं का की माझे जे पण कार्य आहे ते पूर्ण होत नाहीये. मी रोज उपाशी झोपून राहिलोय, मी रोज काही पण करतोय, पण तुझ्या नामस्मरणाचं फळ मला काही मिळत नाहीये. कोणत्याही कार्यामध्ये कसं पण मला यश येत नाहीये. माझे मुलं उपाशी झोपत आहे, मी सगळं काही केलं पण कोणतंही यश माझ्या जीवनामध्ये मिळत नाहीये. समजतच नाहीये मला की मी काय करू. हे सर्वांनी ऐकले. भक्त म्हणाला स्वामी याच्यावर कृपा करा. त्याच्यावर स्वामी म्हणाले तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर याच भक्ताकडून मिळणार आहे. थोडा धीर धर आणि धीर धरायला शिक. आता चुप बैस, काही विचारू नको. दुसऱ्या दिवशी काय झालं, त्या भक्ताच्या मुलीला जोरदार ताप आला. घरात औषधासाठी सुद्धा पैसे नव्हते, गावात डॉक्टर नव्हते. बायको खूप रडायला लागली. मुलगी अर्धवट शुद्धीवर होती. त्या भक्ताला हे सर्व काही पाहिलं जात नव्हतं. तेव्हा तो बाहेर निघाला आणि आकाशाकडे पाहून जोरात ओरडला. सगळे भक्तांनी आवाज ऐकली आणि तिथे पोहोचले. तो म्हणत होता स्वामी आजवर मी फक्त शब्दात प्रार्थना केली, पण आज माझं हृदय खूप जास्त तुटतंय. माझ्या मुलीसाठी तू काही तर कर स्वामी. मी मोठा भक्त नाही, पण तू माझ्या लेकराची हाक ऐक. असं नको करू, तू ऐक माझी हाक तुझ्यापर्यंत पोहोचते की नाही पोहोचत आहे. स्वामी माझ्या मुलीसाठी तरी तू काही कर. तो जोऱ्याने ओरडत होता आणि म्हणाला पाण्यात बुडलेल्या माणसाची शेवटच्या क्षणी जी हाक निघते तीच हाक आता मी तुला देतोय. ऐक ना रे बाबा, ऐक ना करून तो तिथेच जमिनीवर कोसळला. पाऊस सुरू होऊन गेला होता. सर्व भक्त त्यावेळेस त्याच्याकडे जायला निघाले, पण स्वामी बोलले नाही. स्वामी म्हणाले नाही, त्याच्याकडे जायचं नाही. स्वामींनी सगळ्या भक्तांना थांबवून घेतलं होतं.
तेवढ्यातच काय झालं की जे काळोखाच्या छायात अचानक एक बैलगाडीचा आवाज यायला लागला. एक साधू त्यातून उतरले. साधू त्याला म्हणाले, बाळ, मला इथे यायचंच नव्हतं, पण वाट चुकलो. वाट चुकताना वाटेवर तुझ्या मुलीच्या आवाजासारखं काहीतरी ऐकले. ती तुझी तळमळीने दिलेली हाक होती बहुतेक, आणि त्यामुळे मला इथे थांबावंसं वाटलं. त्या साधूने झोळीतून काढा काढला आणि त्या भक्ताच्या मुलीला दिला. ते म्हणाले, तुझ्या प्रार्थनेत आज रात्री देव नव्हता, तुझंच हृदय देव बनलं होतं, म्हणूनच कृपा ओघानं आली आहे. सकाळी त्या मुलीचा ताप उतरला. साधू कुठेच नव्हते, फक्त एक चिठ्ठीवर लिहिलं होतं. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, बाळा, मी तुझी तळमळ ऐकली. तू जेव्हा मनानेच बोलू लागला तेव्हा मी स्वतः तुझ्या घरी आलो. स्वामींनी आपल्या भक्तांना सांगितलंय, का रे, कळलं की नाही काय असतं प्रार्थना करणं? ते भक्त माझी कशी प्रार्थना करत होते, या भक्तांनी माझी कशी प्रार्थना केली. स्वामी म्हणाले, जेव्हा हृदय तुटतं, शब्द संपतात, डोळे वाहू लागतात, तेव्हाच खरी प्रार्थना सुरू होते आणि तीच प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचते. आता तुम्हाला कळलं भक्तांनो की प्रार्थना कशी करायची, तुमच्या संकटांचे लवकर हरण कसं होईल, मी तुमच्या घरी तुमच्यापर्यंत कसं पोहोचीन, तुम्हाला प्रार्थना कशी करायची. जो पण तुमच्या प्रार्थनामध्ये तो दुःख, तो एहसास, ते आपलंपण, तो विश्वास, तो प्रेम, ती भक्ती, आतून निघाली, हृदयातून निघालेली आवाज, तुटलेलं हृदय, अश्रुधारा, डोळे प्रेमाने भरलेले, जो पण याच्यातून हाक निघत नाही, ती हाक माझ्यापर्यंत पोहोचत नाही, ती सेवा माझ्यापर्यंत पोहोचत नाही. नुसतं श्री स्वामी समर्थ नाही, श्री स्वामी समर्थ म्हणताना पूर्ण हृदयामध्ये जे आपलंपण हवं, माझ्या प्रतीची भक्ती हवी, जो माझा ओढा हवा, तो जर तुमच्यामध्ये असेल तर त्या क्षणी मी तुमच्याबरोबर येईने आणि तुमच्याबरोबर राहीने आणि तुमच्या समोर उपस्थित राहीने आणि तुमचं सगळं संकट हरून घेईने. म्हणून बाळा, प्रार्थना अशी करा की ते प्रत्येक शब्दांमधून, भावनांमधून प्रत्यक्ष रूपी माझ्यापर्यंत पोहोचे, शब्दांमधून नाही. ती भावना माझ्यापर्यंत पोहोचे आणि मी तुझ्या दरवाजाशी येऊन जाऊ. तर कोणतीही प्रार्थना करा, ती तळमळीने करा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.